हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्व ताईंना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल. तर आज आहे बुधवार आणि संकष्ट चतुर्थी. तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. गेले 4-5 दिवस झाले व्हिडिओ आलेलेच नाही आहेत आपले, कारण माझी तब्येतच ठीक नव्हती. जसं मी ग्रहण पाळायला बसले होते ग्रहणात, त्याच्यानंतर व्हिडिओज आलेले नाही आहेत, कारण तेव्हापासूनच मी खूपच आजारी पडले आणि आताच जरासं थोडंसं बरं वाटतं आहे. म्हटलं चला व्हिडिओ शूट तर करूया. आणि ह्या 4-5 दिवसात ना काही शूट करायला जमलं नाही किंवा केलंच नाही मी, तर तब्येतच ठीक नव्हती, तर त्याच्यामुळं नाहीच केलं. तर असो, आज संकष्टी चतुर्थी आहे, तर म्हटलं छान अशी रांगोळी वगैरे काढूया. आणि इथं रांगोळी वगैरे काढली, उंबरा पूजन करून घेतलं मी छान असं. आणि ना आता करायची आहे देवपूजा. आज मिस्टरांना असते सुट्टी बुधवारची. तर आता इथं सकाळच्या स्वयंपाकाची वगैरे काही गडबड नाही आहे, तर म्हणून मी आधी रांगोळी वगैरे काढून घेते. तर इथं उंबरा पूजन रांगोळी करून झालेली आहे माझी, आणि खूप खूप सुंदर अशी रांगोळी काढली आज. अगदी साधी सिंपल पण छान वाटत आहे दारामध्ये. आणि लगेच ना देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे मी. आणि फुलं ना आता काय माहिती व्यवस्थित येतच नाहीत, आणि आली तरी उग थोडीशी येतात आहे वाट्यामध्ये फुलं. आणि गजरे वगैरे आज काय भेटलेच नव्हते मला. दुर्वा वगैरे भेटली होती. आणि हो, आमच्यात ना प्रेग्नेंट असल्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन नाही होत. सो आमचा गणपती बाप्पा म्हणून घरी आहे. तर आज चतुर्थी होती, तर छान अशी सुंदर पूजा करून घेतलेली आहे मी. आणि इथं ना महाराजांचा फोटो होता, पण काय व्हायचं ना 2-3 वेळेस असं झालं की हवेनी महाराजांचा फोटो असं पडायचा खाली. मग ते परत नको नको ते विचार मनात यायचे, म्हणून मी काय केलं ना गणपती बाप्पांना तिथं ठेवलेलं आहे आणि फोटो ना वरती अडकावून घेतलेला आहे, जेणेकरून पडणार नाही आणि मनात उगाच निगेटिव्ह विचार किंवा वाईट विचार येणार नाही. कितीही नाही म्हणलं तर मनात वाईट विचार येतात, म्हणून मी वरती अडकवलेला आहे. आणि गणपती बाप्पा आता इथेच आपले विराजमान होणार आहेत वर्षभर. तर देवपूजा वगैरे झाली आणि दुपारच्या वेळेस ना मग आता भूक लागली, तर खिचडी बनवत होते मी. साबुदाणा वगैरे सकाळीच भिजत टाकला होता, बटाटे उकडून सोलून घेतले होते. तर आता इथं बनवत आहे मी साबुदाणा खिचडी. गौरीला आवडते, पण ती आज घरी नाहीये, शाळेत गेलेली आहे. सो माझे एकटीसाठीच मी बनवत आहे. तर हिरवी मिरची आणि शेंगदाणा मी मिक्सरला वाटण करून घेतलेला आहे. बटाटा सुद्धा उकडून बारीक कट करून घेतलेला आहे. फक्त आता ना परतून घेते मस्त असा, कारण भूक पण खूपच लागली होती. तर हिरवी मिरचीचे ना थोडे थोडे मोठे तुकडे सुद्धा ठेवलेले आहेत. आणि कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे, कारण आता थोडं जर काही खाल्लं ना तर मला लगेच जळजळ व्हायला सुरू होते घशामध्ये. तर बटाटा आणि शेंगदाण्याचं मिरचीचं वाटण आधी पहिलं परतून घेतलं मी छान असं. नंतर बटाटा टाकून घेतला, थोडंसं मीठ टाकून परतून घेतलेलं आहे ते पण. आणि इकडे मी शाबूमध्ये थोडंसं मीठ आणि चवीपुरती साखर टाकली. मला आवडते साखर टाकलेली साबुदाणामध्ये. तर छान असा इथं साबुदाणा मी परतून घेते. इकडे साबुदाणा छान असा होतोय तोपर्यंत म्हणलं की मिस्टर आज घरी आहेत, तर त्यांना थोडंसं कामाला लावूया. तर शेंगा फोडायला दिलेल्या आहेत मी, कारण शेंगदाण्याचे लाडू संपले होते आणि करायचे होते. तर मला कसाच जास्त वेळ बसणं नाही होत, तर त्यांची थोडीशी मदत घेते मी. तर ते पण म्हणले की चालेल, फोडू लागतो मी. तर शेंगा वगैरे ते फोडत होते आणि उपवास होता आणि असं पण आता जेवायचंच होतं, तर म्हटलं की नारळ पाणी पिऊन घेतलं होतं मी आधी. आणि त्यातलं ना खोबरं पण मला आवडतं खायला. सो खिचडी वगैरे झाली होती, तर पटकन मी आधी खिचडी खाऊन घेतली. आणि मिस्टरांचं काम चाललं होतं शेंगा फोडण्याचं, कारण शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत उद्या. 2-3 दिवस झाले संपलेले होते, त्याच्यामुळं म्हणलं की बनवूया 2-3 दिवसानं. नंतरचा व्हिडिओ काही शेअर केलेला नाही, आराम केला जरासा. आणि संध्याकाळी डायरेक्ट भेटते आहे मी. माझी स्वयंपाकाची थोडीशी तयारी झालेली आहे. आणि ना आज चतुर्थी होती, तर म्हणलं की छान असे मोदक करूया. आणि गणपती बाप्पा होते तेव्हा मी मोदकाचं पीठ आणलं होतं, जे की उकडीच्या मोदकाचं थोडंसं होतं. तर म्हटलं छान असं आज उकडीचे मोदक बनवूया. आणि ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होतं त्या दिवशी मी तळणीचे मोदक बनवले होते, पण सारण हेच बनवलेलं होतं आणि त्यातलं थोडंसं सारण राहिलं होतं. सो तर म्हणलं मग आज घेऊया ते सारण, म्हणून छान असे उकडीचे मोदक बनवत आहे मी. आणि मी आज मोदक ना 11च बनवणार आहे, आणि बाकीच्या जे काय थोडंसं राहील
त्याच्यानं 2-4 करंज्या बनवून घेतलेल्या आहेत, ते पण छान लागतात। तर इथं सर्व असं मोदक बनवून घेते आणि करंज्या सुद्धा बनवून घेते आणि छान असं मोदक ना उकडायला ठेवते आणि एक 20-1 मिनिटं छान असं उकडून घेते। आणि ना मी आज ना केसर लावायचे विसरले, नंतर गौरी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे केसर लावायचं विसरलेले। तर असं आणि छान असे मोदक उकडायला ठेवलेले आहे आणि पाण्यामध्ये डीप करून ठेवायचे, जेणेकरून नंतर छान निघतात, एकदम मऊ लुसलुशीत होतात मोदक जर की उकडताना पाण्यामध्ये डीप करून ठेवलं उकडायला तर। आणि छान अशा करंज्याला सुद्धा छान अशी मुरड घातली होती, पण बाकीच्यांना घालत बसलेले नाहीये मुरड, कारण खूपच वेळ झाला। नंतर मी काय केलं, मोदक वगैरे उकडले आणि संध्याकाळची पूजेची तयारी केली। चंद्रोदय वगैरे झाला होता, एक्स्ट्रा झाले होते 5 मिनिटं मला वरती। तर असं म्हणलं की आता गणपती बाप्पांची छान अशी पूजा करून घेते इथं। तर गणपती बाप्पांची छान अशी पूजा करून घेतली, नैवेद्य दाखवून घेतला आणि लगेच आरती करून घेतली, कारण मिस्टरांना यायला खूपच वेळ होता। गौरीने आणि मीच आरती करून घेतली दोघींनी। तर छान अशी पूजा वगैरे आरती झाली आणि लगेच ना मी स्वयंपाकाला लागले। जेवणामध्ये होती मटकीची रस्सा, भाजी, भाकरी आणि स्वीटमध्ये मोदक तर होतेच। तर असा होता आजचा मेनू आणि छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय।